नमस्कार मित्रांनो, मी रोशन भाऊनी स्वागत करतो आपल्या विदर्भ मराठी कॉर्नर या यूट्यूब चॅनलवर. आज तुमच्यासाठी अतिशय एक नवीन माहितीचा व्हिडिओ घेऊन आलेला आहे. ती म्हणजे MSRTC बस रिझर्वेशन, म्हणजे जे काही एस टी महामंडळाचे बस तिकीट आहे ते ऑनलाईन बुक कसे करायचे आणि ते तुम्ही स्वतःच्या मोबाईलमधून घरबसल्या कशा प्रकारे करू शकता, त्याबद्दल या व्हिडिओमध्ये आपण सविस्तरपणे माहिती जाणून घेणार आहोत. तरी मित्रांनो, व्हिडिओ हा कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा, तेव्हाच तुम्हाला याबद्दल सविस्तर माहिती समजणार आहे. तसेच मित्रांनो, तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. अशाच नवीन माहितीचा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती येत राहतात. चला तर मित्रांनो, बघूया काय आहे MSRTC बस रिझर्वेशन करण्याची ऑनलाईन पद्धत आणि कशा प्रकारे तुम्ही करू शकता बघूया. तर मित्रांनो, सर्वप्रथम तुम्हाला प्ले स्टोअरवर जावे लागेल. त्यासाठी आपण प्ले स्टोअर ओपन करून घेऊया आणि तिथे सर्च बॉक्समध्ये तुम्हाला सर्च करावं लागेल MSRTC असं सर्च केल्यानंतर जे पहिली वेबसाईट येईल त्यावर क्लिक करा आणि हे बघा, जे MSRTC बस रिझर्वेशन हे ॲप जे तुम्हाला शो होत आहे यावर क्लिक करा आणि त्याला इन्स्टॉल करून घ्या, म्हणजेच डाउनलोड करून घ्या. आता त्याला मी डाउनलोडवर टाकतो आणि ते बघा डाउनलोड होत आहे. आता डाउनलोड झाल्यानंतर आपण समोरची प्रोसेस बघणार आहोत. आता हे बघा डाउनलोड झालेलं आहे, त्याला ओपन केलं. आता बघूया त्याच्यामध्ये जे काही परमिशन आहे, म्हणजे सिक्युरिटी स्कॅन होत आहे. आता सिक्युरिटी स्कॅन झाल्यानंतर ओके आहे. आता मी त्याला ओपन करून घेते. ओपन केलं. आता बघूया की त्यामध्ये आपल्याला काय प्रोसेस करायची आहे. सर्वप्रथम मी टर्म अँड कंडिशन दाखवले आहे, त्याच्यानंतर तुम्हाला जो काही बॉक्स दाखवेल त्याच्यावर टिक करा आणि ॲक्सेप्ट बटनावर क्लिक करून ओके करा. आता हे बघा, तुम्हाला असा इंटरफेस शो होईल. आता सर्वप्रथम आपल्याला लॉग इन म्हणजेच रजिस्ट्रेशन करावं लागेल. तुमचं लॉग इन क्रिएट करावं लागेल. त्यासाठी वरती कॉर्नरवरती क्लिक केल्यानंतर आपण या पेजवर येऊन जाऊ. आता तुम्हाला या जे काही साइन इन रजिस्टर याच्यावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला जे काही रजिस्ट्रेशन करायचं आहे त्या पेजवर आपण चालले जाणार आहोत. आता बघा, मी याच्यावर क्लिक करतो आणि आपण आलो आहे. हे बघा, हे तुम्हाला असा इंटरफेस शो करेल आणि खालती बघा क्रिएट ॲन अकाउंट यावर आपल्याला क्लिक करायचं आहे, कारण आपलं अकाउंट हे क्रिएट झालेलं नाही, त्यामुळे आपल्याला अगोदर रजिस्ट्रेशन करून घ्यावं लागेल. त्यासाठी आता त्याच्यावर मी क्लिक केलं आहे आणि इथे तुम्हाला तुमचं नाव, त्यानंतर तुमचं जे काही मेल आहे, फिमेल आहे ते जेंडर, त्यानंतर डेट ऑफ बर्थ, त्यानंतर ईमेल ID, त्यानंतर मोबाईल नंबर, त्यानंतर तुमचा एक पासवर्ड क्रिएट करायचा आहे आणि कन्फर्म पासवर्ड करून ओके करायचं आहे. सर्वप्रथम मी आता इथे माझं नाव टाकते. त्यानंतर जे काही जेंडर आहे ते सिलेक्ट केलं. आता डेट ऑफ बर्थ सिलेक्ट केल्यानंतर तुमचं असं जे काही वर्ष असेल त्यानुसार अगोदर वर्ष सिलेक्ट करा. नंतर जे काही तुमचं मंथ असेल, बर्थ मंथ, ते मंथ सिलेक्ट करा. त्यानंतर डेट सिलेक्ट करा. अशा प्रकारे तुम्ही तुमचं जे काही जन्मतारीख आहे ते सिलेक्ट करून ओके करा. आता हे बघा, मी ते ओके केलं. आता ईमेल ID, तुमची जे काही ईमेल ID असेल ते इथे फिल करा. त्यानंतर तुमचा जो काही मोबाईल नंबर असेल तो इथे फिल करा. त्यानंतर एक पासवर्ड क्रिएट करा. त्यासाठी तुम्हाला अल्फाबेट प्लस एक स्पेशल कॅरेक्टरच्या, म्हणजे स्पेशल जे काही वर्ड आहे तेवालं आणि जे काही आकडे आहे म्हणजेच अंक ते फिल करा आणि कन्फर्मवर ओके करा. आता हे बघा, माझं अकाउंट हे क्रिएट झालेलं आहे. तुम्ही हे पासवर्ड सेव्ह करून ठेवू शकता. त्यासाठी सेव्ह किंवा नॉट नाव तुमच्या इच्छेवर काय करायचं तुम्ही ओके करून क्लिक करा. त्यानंतर आता बघूया नेमकं तिकीट आपल्याला कशाप्रकारे आता बुक करता येईल. आता बॅक जा. आता तुम्ही लॉग इन करून घ्या. लॉग इनसाठी तुम्ही जे काही युजर ID आणि पासवर्ड क्रिएट केला होता, म्हणजे युजर ID आपली मेल IDच राहणार आहे आणि पासवर्ड जो काही क्रिएट केला होता तो इथे फिल करून लॉग इनवर क्लिक करा. आता आपलं पेज हे लॉग इन होत आहे. हे बघा, आता लॉग इन झालं आहे. तेथे तुमचं वरती तुमचं नाव शो करेल आणि आता आपण मेन बघूया की तिकीट आपल्याला कशी बुक करायची आहे. त्यासाठी ओके करा आणि आता मेन पेजवर या, म्हणजेच होम पेजवर तुम्ही येऊन जा. त्यानंतर हे बघा, आता तुम्ही आलेले आहात मेन होम पेजवर. आता इथून तुम्हाला तुमचं जे काही सोर्स आहे, म्हणजे कुठून तुम्हाला कुठपर्यंत जायचं आहे, सोर्स टू डेस्टिनेशन, याच्यावर सोर्सवर क्लिक करा. समजा तुम्हाला नागपूरहून जायचं असेल आणि ते वर्धेसाठी जायचं असेल, किंवा जे काही तुमचं डेस्टिनेशन असेल तुमच्या गावाचं नाव टाका, म्हणजे तुम्हाला जिथून जायचं आहे तिथून ते गाव सर्च करा. त्यासाठी बस अवेलेबल आहे किंवा नाही ते तुम्ही बघून त्या बसवर, म्हणजे त्या नावावर क्लिक करा. कोणती बसने तुम्हाला जायचं आहे, त्यामध्ये नॉर्मल आणि हाय कंडिशन बससुद्धा अवेलेबल आहे किंवा नाही ते बघा. अशा प्रकारे तुम्ही ते सिलेक्ट करून घ्या. आता मी जे काही सोर्स आहे ते सिलेक्ट करते आणि
जे काही मला जिथून जायचं आहे ते गाव मी आता याच्यामध्ये सर्च करून त्यावर क्लिक करते आणि ते बस सिलेक्ट करून मी आपलं सोर्स हे कन्फर्म करून घेते आहे. त्यासाठी तिथे क्लिक केलं. आता सोर्समध्ये सर्च करत आहे. ते मला वर्धेला जायचं आहे, वर्धेवरून जायचं आहे. वर्धा हे सर्च केलं आणि त्यानंतर जे काही मला बस आहे ते सिलेक्ट केली. त्यानंतर डेस्टिनेशन म्हणजे मला वर्धेवरून कुठे जायचं आहे ते मी हिंगणी सर्च केलं आहे. यामध्ये हे बस मी सिलेक्ट केलेली आहे आणि जे काही तारीख त्यानंतर जे काही मला ज्या दिवशी जायचं आहे ते तारीख इथे सिलेक्ट केली आहे. आता ते बघा इथे तुम्हाला त्याच्यानंतर खालती दाखवलं तारीख, ते तारीख सिलेक्ट करा आणि ते स्लॉट अवेलेबल आहे किंवा नाही ते चेक करा. आता इथे बघा हे अवेलेबल दाखवत आहे. म्हणजेच हे बघा कुठून कुठपर्यंत जायचं आहे ते इथे दाखवलेलं आहे. यवतमाळ टू गोंदिया जे काही तुम्हाला तुमचं जे गाव असेल ते इथे बघा, शोधा आणि त्यानंतर इथे क्लिक करा आणि ते बस सिलेक्ट करा. टायमिंगसुद्धा बघून घ्या आणि जे काही शिवशाही सुपर कोणती बस तुम्हाला हवी आहे ते सुद्धा इथे बसचे टाईपसुद्धा बघून घ्या. ऑर्डिनरी आहे किंवा ए सीवाली आहे तर त्यानुसार तुम्ही ते सिलेक्ट करा आणि कन्फर्मवर क्लिक करा. आता हे बघा मी इथे सिलेक्ट केलेलं आहे. त्यानंतर जे काही बोर्डिंग आहे त्यानंतर तिथे दाखवण्यात येत आहे. त्यावर मी क्लिक केलं म्हणजेच तुम्हाला त्यानंतर आता सीट सिलेक्ट करायची आहे. त्यासाठी तुम्हाला हे बघा अशा प्रकारे तुम्ही जे काही लेडीजसाठी पिंक बॅकग्राऊंड दाखवलेलं आहे त्यानुसार तुम्ही लेडीज फिमेल कॅटेगरीत असाल तर ते सीट सिलेक्ट करा आणि जे काही हँडीकॅप आहे त्यासाठी रेड दाखवलेली आहे आणि सिनियर सिटीजनसाठी ब्ल्यू दाखवण्यात आलेली आहे. त्यानुसार तुम्ही जे काही बॅकग्राऊंड म्हणजे ज्या कॅटेगरीत येतात त्यानुसार तुम्ही ते सीट सिलेक्ट करू शकता. त्यांच्यासाठी ते रिझर्व देण्यात आलेले आहे हँडीकॅप्ड आणि लेडीजसाठी. त्यानुसार तुम्ही सिलेक्ट करा आणि कन्फर्मवर क्लिक करून घ्या. अशा प्रकारे तुम्हाला सीटचं जे काही बॅकग्राऊंड शो केलं जाईल. त्यानंतर नेक्स्ट बटनावर आपल्याला क्लिक करायचं आहे. मी सीट सिलेक्ट केली. आता नेक्स्ट बटनावर क्लिक करून थोडं वेट करा आणि हे बघा आता तुम्हाला इथे पूर्णपणे आपली डिटेल फिल करायची आहे. तुमचं नाव काय आहे आणि कॅटेगरी कोणती आहे, ती फिमेल मेल त्यानुसार आता मी तिथे सीट सिलेक्ट केलेली आहे. त्यानुसार इथे नाव आलेलं आहे फिमेल. त्यानुसार जे काही जेंडर आला फिमेल आणि त्यानंतर तुमचं जे काही एज आहे ते टाका. नाव फिल करा. आता जेंडर सिलेक्ट केलं, नाव फिल केलं. आता जे काही तुमचं एज आहे ते एज सिलेक्ट करा. तुमचं एज किती आहे ते इथे फिल करा. एज टाकल्यानंतर तुमचं जे काही तिथे दाखवण्यात येते तुम्हाला याच्या कॅटेगरीनुसार समजा चेंज केलं तर ते वेगवेगळे आहे. बघा आता इथे जसं मी एज टाकलं आणि जेंडर टाकलं त्यानंतर इथे कोणत्या योजनेसाठी हे पात्र आहे म्हणजे जे काय हाफ तिकीट आहे महिलांसाठी त्यानुसार इथे शो होत आहे महिला सन्मान योजना. म्हणजेच तुम्हाला हे फिमेल कॅटेगरीत येतात त्यामुळे यांच्यासाठी महिला सन्मान योजना. समजा तुमचं एज जर जास्त असेल तर तुम्ही जे काही हाफ तिकीट असतात म्हणजे सिनियर सिटीजनची त्या कॅटेगरीत याल. आता अशा प्रकारे आता पेमेंटसाठी आपल्याला अप्लाय केलेलं आहे. म्हणजेच ओके केल्यानंतर तुम्हाला अशा इंटरफेस शो होईल आणि त्यानंतर तुम्ही प्रोसीड टू पेवर क्लिक करून पेमेंट करून घेऊ शकता. अशा प्रकारे तुम्ही आपली पेमेंटची प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर तिकीट तुमची कन्फर्म केलं जाईल. एकदा आणखी बघून घ्यायचं की आपली बस कन्फर्म आहे, टाईम कन्फर्म आहे, डेट आणि जे काही तुमचं बोर्डिंग आहे म्हणजेच तो सोर्स आहे कुठून जायचं कुठूनपर्यंत जायचं आहे ते एकदा कन्फर्म करून घ्या आणि पेमेंटवर क्लिक करा. प्रोसीड टू पे आणि तुमचे जे काही तिकीट आहे ते अशा प्रकारे पेमेंट करून तुम्ही कंप्लीट करू शकता. त्यासाठी तुम्हाला इंटरफेस दाखवलं जाईल. त्यामध्ये UPI हा निवडा म्हणजे ते सोपे जाईल. UPI निवडून तुम्ही आपलं पेमेंट कंप्लीट करून तिकीट हे कन्फर्म करून घ्या. त्यानुसार अशा प्रकारे आता पेमेंट होत आहे. हे बघा पेमेंट झालेलं आहे. तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही घरबसल्या स्वतःच्या मोबाईलवरून ST महामंडळाची बस तिकीट ही बुक करू शकता. तसेच मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. जेणेकरून अशाच नवीन माहितीची व्हिडिओची अपडेट तुम्हाला वेळेवर मिळत राहतील. चला तर मित्रांनो भेटूया अशाच एका नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.